नमस्कार. आज आपण इतिहासात थोडा मागे जाणार आहोत, म्हणजे 1679 सालात. थेट भूपाळगडच्या लढाईत मुघल आणि मराठ्यांच्या त्या मोठ्या संघर्षातला हा एक महत्वाचा भाग आहे. हो, अगदी. पण कदाचित थोडा कमी चर्चिला गेलेला अध्याय म्हणता येईल. बरोबर. आपल्याकडे काही लेख आहेत, विकिपीडियाची माहिती आहे, काही संशोधन पत्रिकांचे उतारे पण आहेत. तर आपला उद्देश आहे की या लढाईमागची कारणं काय होती, कोण महत्वाचे खेळाडू होते आणि दख्खनच्या मोठ्या पटावर याचं काय महत्त्व होतं हे समजून घेणं. खास करून त्या बदलत्या निष्ठा आणि डावपेच ते फार रंजक वाटतात. चला जरा खोलवर पाहूया. नक्कीच. म्हणजे बघा, 17व्या शतकाचा उत्तरार्ध काळच मोठा धामधुमीचा होता. एकीकडे औरंगजेबाची ती दख्खन मोहीम, त्याची महत्वाकांक्षा, आणि दुसरीकडे मराठ्यांचा तेवढाच कडवा प्रतिकार. हो, आधी शिवाजी महाराजांच्या नेतृत्वात आणि मग संभाजी महाराजांच्या. बरोबर. आणि याच काळात निष्ठा कशा बदलत होत्या हे बघणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ याच लढाईत संभाजी महाराज, शिवाजी महाराजांचे पुत्र, ते काही काळासाठी मुघलांच्या बाजूला होते. अच्छा. त्यामुळे हे प्रकरण अजूनच गुंतागुंतीचं होतं असणार. अगदी. तर ही लढाई 1679 साली झाली, आजच्या खानापूरजवळ. मुघल विरुद्ध मराठे. एका ठिकाणी तर असं वाचलं की ही लढाई तब्बल 55 दिवस चालली होती. हो, 55 दिवस. म्हणजे हा काही छोटा संघर्ष नव्हता. नक्कीच नाही. मुघलांचं नेतृत्व कोण करत होतं? दिलेर खान, बरोबर? हो, दिलेर खान औरंगजेबाचा एक तसा महत्वाचा आणि काय म्हणतात त्याला, खूप कठोर सेनापती होता तो. आणि मराठा बाजू शिवाजी महाराजांच्या नियंत्रणात होती, पण ते स्वतः नव्हते तिथे. नाही, ते स्वतः हजर नव्हते. आणि इथेच खरी मेख आहे. वडिलांशी काही मतभेद झाल्यानं संभाजी महाराज स्वतः दिलेर खानाच्या नेतृत्वाखाली मुघलांकडून लढत होते. काय सांगताय? म्हणजे परिस्थिती खूपच वेगळी होती म्हणायची. हो ना. विचार करा, हा दिलेर खान अफगाण होता, दौडझाई जमातीचा, दर्या खानाचा मुलगा आणि औरंगजेबाचा विश्वासू माणूस. त्याने ही मोहीम मोठ्या धडाडीने चालवली. मग लढाईत नक्की काय घडलं? मुघलांचा डावपेच काय होता? त्यांनी आधी जोरदार तोफांचा वापर केला, किल्ल्यावर भडीमार केला आणि मग सैन्यानिशी हल्ला चढवला. पण मराठ्यांना मदत मिळणार होती ना? 16,000 घोडेस्वारांची कुमक येत होती असं वाचलंय. हो, निघाली होती, पण ती पोचलीच नाही. अरे का? इखलास खान नावाचा एक मुघल सरदार होता. त्याने फक्त 1500 सैनिकांसोबत या मोठ्या फौजेला किल्ल्यापासून जवळपास 12 मैल दूर रोखलं आणि हरवलं त्यांना. फक्त 1500 सैनिकांनी 16,000? हो, इथे दिलेर खानाची रणनीती आणि कणखरपणा कामाला आला. त्याने मराठ्यांची मदत पूर्णपणे तोडून टाकली. मग किल्ला जिंकला, सगळी रसद ताब्यात घेतली आणि मग किल्ला पूर्णपणे पाडून टाका असा हुकूम दिला. बापरे, म्हणजे मोठाच विजय होता हा त्याच्यासाठी. लष्करीदृष्ट्या मोठा विजय होता. हो. पण आपण संभाजी महाराजांच्या भूमिकेबद्दल बोलत होतो. हे पक्षांतर, यामागे काय कारणं होती नक्की? एका स्रोतात असं म्हटलंय की शिवाजी महाराजांनी राज्याची जी वाटणी केली होती त्यात कर्नाटकसारखा अस्थिर भाग मिळाल्यानं ते नाराज होते. तो एक मुद्दा असू शकतो. कदाचित डावलण्याची भावना पण असेल आणि त्याचवेळी दिलेर खानानं मदतीचा हात पुढे केला. बरोबर. पण त्यांची स्थिती ना खूपच गुंतागुंतीची होती असं दिसतं. म्हणजे ते स्वतःला काही मुघलांचे मांडलिक वगैरे मानत नव्हते. उलट काही नोंदी असं सांगतात की अथणी आणि तिकोडा इथल्या हिंदू प्रजेवर दिलेर खानानं जे अत्याचार केले त्याला त्यांचा विरोध होता. अच्छा, मग तरी ते त्याच्यासोबत होते? इथेच तर खरी गुंतागुंत आहे. इतिहासकार पंडित शंकर जोशींनी भूपाळगडच्या वेळात संभाजी महाराजांच्या भूमिकेवर टीका केलीय. त्यांच्या अस्थिर चारित्र्यावर बोट ठेवले. पण यात एक मोठा विरोधाभास आहे. कोणता? तो म्हणजे हेच संभाजी महाराज पुढे छत्रपती झाल्यावर त्याच मुघलांविरुद्ध इतक्या निकरानं लढले, इतक्या शौर्याने. हो, हे खरं आहे. मुळे ते पकडले गेले. ती एक वेगळी आणि दुःखद कहाणी आहेच. पण भूपाळगडच्या वेळची त्यांची भूमिका, ती त्यांच्या आयुष्यातल्या एका अत्यंत अस्थिर आणि गुंतागुंतीच्या टप्प्याचं प्रतीक म्हणता येईल. मग या लढाईचे परिणाम किती गंभीर होते? किल्ला जिंकल्यावर खूप क्रूरता झाली असं ऐकलंय. हो, ते खरं आहे. दिलेर खानाने खान्यसाठा तर घेतलाच, अनेकांना कैद केलं, काहींना गुलाम म्हणून विकलं सुद्धा. एका वर्णनानुसार तर 700 कैद्यांचे एक हात कापून त्यांना सोडून दिलं. अरे देवा, हे तर खूपच भयानक आहे. हो, हा निव्वळ लष्करी विजय नव्हता, दहशत बसवण्याचाही प्रयत्न होता. आणि किल्ला तर पूर्णपणे जमीनदोस्त केला गेला. मग या एका विजयाचे एकूण महत्त्व काय होतं?
फक्त एक किल्ला जिंकणं एवढंच की याहून मोठं काहीतरी? म्हणजे त्याहून जास्त महत्त्व आहे याचं. ही लढाई म्हणजे 1680 ते 1707 पर्यंत चाललेल्या त्या मोठ्या प्रदीर्घ दख्खन युद्धांचा एक भाग होती. मुघलांसाठी हा एक मोठा लष्करी विजय नक्कीच होता, पण मराठ्यांसाठी तो एक तात्पुरता धक्का ठरला असं म्हणावं लागेल. म्हणजे बघा, इतिहासकार जदुनाथ सरकार म्हणतात की औरंगजेबासाठी ही संपूर्ण दख्खन मोहीम एक अल्सर ठरली, म्हणजे कधीही न भरणारी जखम. अच्छा. प्रचंड पैसा, सैन्य, स्वतः औरंगजेबाची कित्येक वर्षे यात खर्ची पडली आणि या सगळ्याचा परिणाम काय झाला? मुघल साम्राज्याचा ऱ्हास सुरू झाला, त्याला गती मिळाली. म्हणजे भूपाळगड जिंकून सुद्धा मुघलांचं अंतिम ध्येय काही साधलं नाही. तात्पुरतं यश मिळालं, पण दूरगामी परिणाम मराठ्यांच्या बाजूनीच लागला. भूपाळगडची तुलना कधीकधी शिवाजी महाराजांच्या इतर पराभवांशी करतात, जसं कोल्हापूर 1660 किंवा पुरंदर 1665. पण सत्य हे आहे की औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मराठे पुन्हा प्रचंड ताकदीनं उभे राहिले. त्यामुळे भूपाळगड हे मुघल लष्करी सामर्थ्याचं एक प्रदर्शन होतं, यात शंका नाही. पण मराठ्यांची जी जिद्द होती ती मोडायला ते अपयशी ठरलं. तर या सगळ्या चर्चेतून असं दिसतंय की भूपाळगडची लढाई ही मुघलांची एक क्रूर आणि लष्करीदृष्ट्या प्रभावी कारवाई होती. यात संभाजी महाराजांची भूमिका अत्यंत गुंतागुंतीची आणि बदलणारी होती, जी त्यावेळच्या राजकीय आणि वैयक्तिक संघर्षांचं प्रतिबिंब दाखवते. बरोबर. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा विजय मिळवून सुद्धा ही लढाई औरंगजेबाच्या त्या प्रचंड खर्चिक आणि अंतिमतः मुघल साम्राज्याला खच्ची करणाऱ्या दख्खन मोहिमेचाच एक छोटा भाग होती. अगदी. निष्ठा कशा क्षणभंगूर असू शकतात आणि युद्धाची किंमत किती मोठी असते हेच यातून पुन्हा एकदा दिसतं. खरंय. जाता जाता एक विचार मनात येतोच की जर समजा संभाजी महाराजांनी त्यावेळी अगदी तात्पुरतं का होईना पक्षांतर केलं नसतं, तर दख्खनच्या युद्धाचा पट काही वेगळा दिसला असता का? किंवा काही अभ्यासक जसं म्हणतात की औरंगजेबाची दख्खन मोहिमी फक्त धार्मिक नव्हती, त्याला राजकीय कारणही होती. दख्खनवर पूर्ण नियंत्रण मिळवण्याची मुघलांची जुनी इच्छा होती. दक्षिणेतल्या शिया सत्ता आणि मराठे एकत्र येतील ही भीती होती. तर मग या मोठ्या पटावर भूपाळगडची लढाई ही फक्त एका व्यक्तीच्या म्हणजे संभाजी महाराजांच्या नाराजीचं प्रतीक मानायची की तत्कालीन राजकीय वास्तवाचं, अंतर्गत कलहाचं किंवा साम्राज्य विस्ताराच्या त्या हव्यासाचं प्रतीक मानायची? खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे. यावर नक्कीच अधिक विचार करायला हवा.